माझ्याकडून व्यवसायात काय चुका झाल्या त्याच्यावरचा हा व्हिडिओ आहे। मागच्या व्हिडिओत खूप जणांनी विचारलं होतं की काय चुका झाल्या ते सांगा। तर सगळ्यात पहिली चूक माझी अशी झाली होती की मी व्यवसायात यायच्या पहिले कॅल्क्युलेटरवर हिशोब केला होता की एक गाय घेतली तर 20 लिटर दूध दिलं तर मग तेव्हाचा भाव होता 30 रुपये म्हणजे 600 रुपये। अशा गाई प्लस करीत गेलो तर ते पैसे प्लस होत गेले। पण प्रत्यक्षात आल्यावर गाय तेवढं दूध देत नाही आणि भाव पण व्यवस्थित स्थिर राहत नाही दुधाचे भाव। त्याच्यानंतर मग व्यवसायात आल्यानंतर काहीतरी एक 7-8 महिन्यातच दुधाचे भाव 16-17 रुपयावर आले होते। तर ती एक चूक झाली, ती सुधारायची म्हणजे भाव तर नाही सुधरू शकत पण मग हे लक्षात आलं की गाय तेवढं दूध देत नाही, आपण जेवढं ठरवतो तेवढं काही गाय दूध देत नाही। आणि दूध देण्यासाठी महत्वाचा विषय असा आहे चारा आणि संधी। दुसरी माझी अशी चूक होती की चाऱ्याचं नियोजन माझ्याकडे झालं नव्हतं। चाऱ्याचं पण मी माझ्या डोक्यात नियोजन असं ठेवलं होतं की यार गिन्नी गवत करून टाकू आणि गायला घालू गिन्नी गवत आणि काढू दूध। ते गिन्नी गवत तेव्हा गायनी काही दूध दिलं नाही, म्हणजे ती चाऱ्याची नियोजनच माझं बिघडलं। त्याच्यानंतर मला कळलं की यार मुरघास गरजेचा आहे, मेथी घास गरजेचा आहे आणि चांगलं फीड गरजेचं आहे गायांना। तर दुसरी चूक ती झाली। आणि तिसरी चूक माझी अशी झाली की मी सगळं सुधारलं, गायी पण माझ्या गोठ्यात 7-8 गायी झाल्या होत्या, चाऱ्याचं नियोजन मी व्यवस्थित केलं, गाया मला कळलं की गाया दूध हिशोबात देत्या, त्याच्यासाठी दूध काढण्यासाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागतं चाऱ्यावर संधीवर। आणि तिसरी चूक माझी अशी झाली की मी गोठ्याचं बांधकाम चुकीचं केलं होतं। आता या गाया बसल्या, हे जुनं शेड आहे माझं, याच्यावर एक नवीन स्टोरी आहे ती नंतर सांगेल मी पुढच्या व्हिडिओत। तर माझ्या इथं आहे ना मी एक गव्हाण टाकली होती, तर मग ते नियोजन माझं बिघडलं होतं। हे गव्हाणीचं अजून हे खड्डे असेचे, ह्या गव्हाणीचे खड्डे, इथं गव्हाणीचे पाय लागलेले होते, तर ह्या गव्हाणी इथं लावल्या होत्या मी, गाय आतमध्ये राहायच्या तर गायांना जागा भेटत नव्हती। म्हणजे महत्वाचं म्हणजे गोठ्याचं नियोजन माझं चुकलं होतं। त्याच्यानंतर मी हे गोठ्याचं नियोजन बदललं, म्हणजे ती एक चूक सुधारवली। आणि चौथी चूक माझी अशी होती का ती पहिली व्हायची माझी, का व्यवसायाचा पैसा मी व्यवसायात गुंतवत नव्हतो, व्यवसायाचा पैसा मी बाहेर गुंतवायचो, म्हणजे बाहेरचे खर्च बघायचो। ती पण एक सगळ्यात मोठी माझी चूक होती। आणि नंतर ती पण चूक सुधारवली मी, व्यवसायातला पैसा व्यवसायातच वापरला, फक्त गरजेपुरता व्यवसायातला पैसा बाहेर वापरला मी, माझ्यासाठी वापरला किंवा घरच्या कामांसाठी वापरला, पण गरजेपुरता। जास्त करून म्हणजे 90% पैसा मी व्यवसायाचा पैसा व्यवसायात वापरला आणि व्यवसाय मोठा केला। तर अशा काही माझ्या चुका होत्या। बाकी काही असेल बारीक निरीक तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। भावांनो, व्हिडिओ कशी वाटली, माहितीची वाटली का? वाटली असेल तर भावांनो फॉलो करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा।